भाजपचे नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची अंतरवालीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत। मनोज जरांगेंनी 2 दिवसांपूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं। मनोज जरांगेंची ही विनंती मान्य करत प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेतील। जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावातल्या बैठका थांबवल्या। 23 मेच्या आत सरकारनं किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेला यावं, अन्यथा 30 मे पासून अंतरवाली सराठी इथे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। त्यामुळे आजच प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांची भेट होणार आहे। या भेटीदरम्यान काय चर्चा होते याकडे लक्ष लागलंय। दरम्यान मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्या आज होणाऱ्या भेटीवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कॉर्पोरेट मधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय। खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय कसं समीकरण आहे? कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेट मधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायची। ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये काहीतरी डील करायची असणार आहे। कोण आहे प्रसाद लाड? विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट आजही कायम आहे। काल विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथे 47.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। रात्रीचं तापमान सुद्धा सरासरीपेक्षा 5 ते 6 अंश सेल्सिअसनं अधिक असल्याचं पाहायला मिळालं। चंद्रपूरमध्ये 46.8 अंश सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये 46.4, नागपूरमध्ये 46, वर्ध्यामध्ये 46.4, अमरावतीमध्ये 45.8, अकोल्यामध्ये 44.9 अंश सेल्सिअस तापमान होतं। महत्त्वाचं म्हणजे उष्णतेचा रेड अलर्ट हा दुसऱ्या दिवशी देखील अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यासाठी कायम आहे। तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे कामाशिवाय दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासन करतंय। दरम्यान कोणत्या जिल्ह्याला आज कोणता अलर्ट देण्यात आलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। रेड अलर्ट देण्यात आलाय अकोला, अमरावती आणि वर्धा। ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर। उष्णतेचा हा अलर्ट आहे। वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांची होरपळ होत असतानाच आता राज्यांवरती नवं वादळ घोंगावत आहे। आगामी काळातील एल निनोचं संकट मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे। यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याचं मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय। त्यामुळे यंदाचा पावसाळा आणि पुढचा उन्हाळा दोन्ही अतिशय कठीण आणि खडतर ठरतील अशी शक्यता आहे। आधीच दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भासाठी ही परिस्थिती म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशी ठरण्याचा अंदाज आहे। सरासरीच्या 88% पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं पाऊस ओढ देणार हे निश्चित आहे। संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। खरीप हंगामापूर्वी तयारीची बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर पत्रकार परिषदही मुख्यमंत्र्यांनी घेतली। यावर्षीचा खरीप हंगाम आहे, याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे। विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। बघा, अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल। कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल। आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो, म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो। म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो।
दरम्यान शेतकरी कर्जमाफीचा निर्णय वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय आणि त्यामुळे 30 जूनच्या आधी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणारच हे निश्चित झालंय. कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातलंही एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे एक. दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. सरासरीच्या कमी टक्के पाऊस पडणार असल्यानं शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन ज्येष्ठ पर्यावरण आणि जलतज्ञ डॉक्टर सुभाष टाले यांनी केलेलं आहे. पण जो काही पाऊस आपल्याला मिळेल आणि जेव्हा जेव्हा मिळेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य ती रानबांधणी आपल्या शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. मूलस्थानी जलसंधारणाचे सगळे उपाय आपल्याला करावे लागेल. आता ज्या शेतकऱ्यांची शेती सपाट असेल आणि शेतात कास्तकारी झाली असेल तर त्यांनी जेव्हा पाऊस येणार असं जेव्हा वातावरण होणार तर त्याच्या आधी सरळ नागर लावायचा ट्रॅक्टरला आणि 20 मीटर बाय 20 मीटरवर आडवे उभे जर काढून टाकायची चौकोनी वाफे की जेणेकरून एक चांगल्या प्रकारे पाणी शेतामध्ये मिळेल. म्हणजे पहिलाच पाऊस जास्त प्रमाणामध्ये शेतामध्ये जिरेल. त्याचप्रमाणे एकतर्फी उताराच्या ज्यांचं शेत असेल त्या शेतकऱ्यांनी उताराला आडवे सर काढून टाकायचे आणि पेरणी उताराला आडवीच करायची. नंतर कंटूरवर पेरणी करता आली तर फार चांगलं, कारण याचे फायदे फार मोठे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.